नमस्कार, माझं नाव जुईली पितळे भुरके. आजच्या माझ्या पहिल्या YouTube व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तर मी कॅनडामध्ये राहते. आज एका गोष्टीबद्दल बोलायचं आहे, ती म्हणजे आपली मराठी भाषा. तर आता मला वाटलं, की आता इकडे फक्त इंग्लिशच बोलायचं आहे. वाटलं नाही, इंग्लिशच बोलावं लागते कारण का कॅनेडियन्सना दुसरी भाषा कुठली पण नाही येत. आणि भारत आपलं असं देश आहे, ज्याच्यामध्ये जिकडे मला वाटते 200-500 एवढ्या आपण भाषा बोलतो. मला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही एक्झॅक्टली आपण भारतामध्ये किती भाषा बोलतो, ठीक आहे? आणि जमल्यास मला नावही सांगा प्लीज. ओके. तर मला असं वाटलं, की इकडे कदाचित मला देऊळ पण नाही मी काय नेहमी काय देवळात नाही जायची. बट देऊळ आपण कधीतरी आपल्याला असं वाटतं, की जरा संध्याकाळचं किंवा सकाळचं किंवा सणासुदीला गुढीपाडवा वगैरे जेव्हा असतो, दिवाळी असते, तेव्हा गणपतीच्या देवळात वगैरे जाऊन चांगले आशीर्वाद घ्यावे, असं छान काहीतरी करावं. तर मला वाटलं ते तर इकडे शक्य नसणार आहे. कारण का कॅनडामध्ये फक्त मला चर्च दिसतील, असं मला वाटलं होतं. मी सर्च केलं आणि मी आणि माझा नवरा, आम्ही दोघं आमची जेव्हा पहिली अॅनिव्हर्सरी होती गेल्या वर्षी, तेव्हा आम्ही गणपतीच्या देवळात जाऊन खरंच गणपती आणि शंकर देवाचं आम्ही दर्शन घेतलं, महादेवाचं दर्शन घेतलं. आणि त्या देवळामध्ये अनेक आपले देव-देवी होते. म्हणजे मला वाटते मी महालक्ष्मी देवीचेही आशीर्वाद घेतला आणि अजून आय थिंक महाकाली देवी पण होती, ची मूर्ती पण होती. मला खूप बरं वाटलं. कारण का लहानपणापासूनच मम्मी-बाबांमुळे मला एक गोष्ट अशी बर्थडे असेल किंवा अशी वेडिंग अॅनिव्हर्सरी असेल किंवा असं काही गुढीपाडवा असेल, दिवाळी असेल किंवा कुठलेही आपले असे मराठी लोकांचे सण असतील, हिंदू लोकांचे सण असतील, तर आपण देवळात जायचं. आमच्या घराच्या जवळ एक रामाचं देऊळ होतं. आम्ही त्याला रामाचंच देऊळ म्हणायचो, पण त्या देवामध्ये अनेक देव होते. तर तिकडे जाऊन आशीर्वाद घ्यायचा, पूजा करायची वगैरे, वगैरे. छान नवीन आपले कपडे घालून पूर्ण केसावरून वगैरे अंघोळ करून अशी आम्ही जायचो लहानपणापासूनच. तर ती एक गोष्ट होते. जेव्हा मी इकडे आली तेव्हा पहिलीच गोष्ट जी होती ती आमची फर्स्ट अॅनिव्हर्सरी आली. सर्च केल्यावरती मला कळलं, की आमच्या इथे महागणपती देऊळ आहे. जिकडे आम्ही गेलो जसं मी तुम्हाला सांगितलं. आणि मला खरंच खूप छान वाटलं, की आपल्या हिंदू पद्धतीच्या गोष्टी पण इकडे आहेत. आता मला पुढे तुमच्याशी असं म्हणायचं होतं, आता मी आपल्या मराठी भाषेबद्दल बोलते. आता वाटलं, की इकडे तर फक्त मी माझ्या नवऱ्याशीच मराठी बोलू शकेन. बिकॉज इकडे मी कामावरती पण जेव्हा होती, तेव्हा माझ्याबरोबर अनेक भारतीय लोकं होती माझ्याबरोबर काम करणारी. कोण पंजाबचं होतं, कोण केरळचं होतं. मला त्यांच्याशी हिंदीतूनच बोलायला लागायचं बिकॉज त्यांना पण मराठी यायचं नाही. मराठी ही भाषा आता मी जास्त मराठी नाही करायचं माझं हेतू नाहीये. कारण का सगळ्याच भाषा सुंदर असतात. सगळ्यांना मला वाटते सगळ्याच भाषा आल्या पाहिजे. सगळ्या भाषेचं आपापलं एक महत्त्व असते. तर अ, आणि प्रत्येक भाषेची संस्कृती ही वेगळी असते. जी सुंदरच असते. प्रत्येक भाषा सुंदर असते. पण मला असं कुठेतरी वाटत होतं, की कदाचित हे माझं वैयक्तिक मत आहे. हे मला वाटलेलं आहे. ठीक आहे. की मराठी भाषा कुठेतरी हळू-हळू जशी आता संस्कृत आपण बोलत नाही. कोणी संस्कृत बोलत नाही. आता फक्त एक तो काही शाळांमध्ये एक सब्जेक्ट म्हणून राहिला आहे. नाहीतर संस्कृत असं कोण रोजच्या भाषेत नाही बोलत. ओके. तसंच मला वाटलं कुठेतरी मराठी भाषेचंही होणार आहे. कारण का खूप कमी लोकं मराठी बोलतात. अर्धे तर आता माझ्या नवऱ्याचे काही मित्र आहेत, जे मी बघितले, त्यांची मायबोली मराठी आहे. पण ते घरात पण त्यांनी त्यांच्या मुलांना पण हिंदी शिकवलंय. ते हिंदीतूनच बोलतात. आणि मला जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटलेली, तेव्हा मला वाटलं की ते हिंदीच असतील किंवा गुजराती किंवा कोणी पण दुसरे असतील. पण मग मला नंतर समजलं, की
ते मराठी आहे. ते महाराष्ट्रीयन त्यांची मदर टंग मराठी आहे. आणि ती गोष्ट मला कुठेतरी आता तो त्यांचा पर्सनल चॉईस आहे. मी त्याच्यामध्ये काहीही म्हणू शकत नाही. पण मला कुठेतरी थोडंसं किंचित मनाला लागलं. कारण का तुम्ही तुमच्या मुलांना तुमची भाषा, तुमची संस्कृती ही शिकवली पाहिजे असं मला वाटतं. आता मी हे तुम्हाला सांगताना मलाच माहीत नाही मी माझ्या लहानूशा मुलीला मी ह्या गोष्टी किती समजवू शकीन. प्रयत्न करणं ते आपल्या हातात आहे असं मला वाटतं. आणि प्रत्येकाचं मत ह्या बाबतीत वेगळं असू शकते. मला कदाचित कमेंट्समध्ये तुम्ही हे म्हणालही, की अ, मराठी भाषेत काय राहिलं नाही, जे काय. पण मला वाटतं तुमची जर का गुजराती भाषा असेल, तुम्ही जर का घरात फॉर एक्झाम्पल पंजाबी भाषा बोलतात, तुम्ही हरियाणवी म्हणतात, तर तुम्ही तुमच्या मुलांना ती भाषा तर शिकवणारच ना. म्हणजे त्या बाळाची जी मदर टंग आहे, ती तर त्या बाळाला आली पाहिजे ना, असं मला वाटतं. आणि मी काल काहीतरी Googleवर सर्च केलं. आपल्या मराठी भाषेच्याच संदर्भात, की जर का मला उद्या माझ्या मुलीला माझी भाषा शिकवायची आहे. मी आणि माझा नवरा तर आहोतच. आम्ही तिला शिकवू तिकडे कॅनडामध्ये राहून पण मराठी. पण जर का मला एक्स्ट्रा हेल्प लागलीच, तर काही ऑप्शन्स आहेत का? आणि मला हे तुम्हाला सांगतानाही खूप आनंद होतोय. कॅनडामध्ये कॅनडामध्ये टोरंटो हे शहर आहे जे मानलं जाते इट इज लाइक अ फायनान्शियल कॅपिटल ऑफ कॅनडा. तर टोरंटोमध्ये मराठी भाषिक मंडळ टोरंटो असं एक मंडळही आहे, ज्याच्यामध्ये मराठी संस्कृती, मराठी लोकांचे जे काही फेस्टिव्हल्स असतील आपले, सणवार जे काय, त्या सगळ्याचा अ, त्या सगळ्या गोष्टी त्या मंडळात होतात. एकमेकांची मराठीत बोलणं होते. उठबस मराठी लोकांची तिकडे होते आणि असं खूप सुंदर आहे ते. मला जमलं तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ह्या मंडळाची लिंक देईन. तुम्ही नक्कीच त्याची वेबसाईट फक्त बघा. तुम्हालाही आवडेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठी शिकवणारे ट्युटर्सही आहेत कॅनडामध्ये. कॅनडाच्या टोरंटोमध्ये आहेत. म्हणजे मराठी भाषेचं मला वाटते दुसऱ्या सगळ्या भाषा ज्या आता कोण बोलत नाही, असं नाही होणार आहे, नाही होत आहे, असं मला तरी वाटतं. आणि मी आज थोडी मराठी-मराठी का करतेय? कारण मी स्वतःनी तुम्ही बघितलं असतील माझे YouTubeचे शॉर्ट्स तर मी इंग्लिशमध्ये टाकलेत. तर लहानपणापासूनच आपल्या एक मनात असतं ना, म्हणजे पेरेंट्स टाकतात किंवा सोसायटी टाकते आपल्या डोक्यामध्ये. आपण 5-6 वर्षाचे असल्यापासून जेव्हा आपल्याला थोडीफार समज यायला लागते, इंग्लिश तर आलं पाहिजे. इंग्लिश तर आलंच पाहिजे आणि असं ॲक्सेंटमध्ये एकदम तुम्हाला व्होकॅब्युलरी स्ट्राँगवालं इंग्लिश आलंच पाहिजे, हे असतं. मला कमेंट्समध्ये सांगा, तुमचं पण बॅकग्राऊंड अशी होती का तुमच्या लहानपणी किंवा काय? किंवा सध्या आहे का? ती गोष्ट मला अशी वाटली ना, जी म्हणजे माझ्याबद्दल असं मला वाटली, जी गरजेची नव्हती. जे काही सोसायटीचं प्रेशर होतं आपल्यावरती, म्हणजे माझ्या जनरेशनमध्ये जे होते आम्ही लहानपणाचे, ते खूप अननेसेसरी होतं. इंग्लिश आलं पाहिजे, हिंदी आलं पाहिजे, मराठी आलं पाहिजे, गुजराती, बंगाली, उर्दू, तमिळ, तेलुगू सगळं आलं पाहिजे मी तर म्हणते. पण तुम्हाला इच्छा असेल तर ऑब्व्हियसली आणि पण मला हे असं म्हणायचं आहे, की काही लोकांचं लहानपणी असंही म्हणणं होतं, की मराठी नाही आलं तर इट इज ओके, व्हिच इज माय मदर टंग, बट यू हॅव टू नो इंग्लिश इन फुल ॲक्सेंट अँड हाय क्लास व्होकॅब्युलरी अँड एव्हरीथिंग लाइक दॅट. इंग्लिश आलं पाहिजे कारण का पुढे जाऊन मला समजलं ते का बोलत होते. मला माझं जेव्हा मी फिजिओथेरपी करत होती, तेव्हा सगळं इंग्लिशमध्ये होतं. इंग्लिशमधून बोलायला लागायचं. नंतर मी जो जॉब केला, नंतर मी फिजिओथेरपी क्लिनिकमध्ये काम करायची. सगळीकडे इंग्लिशच वापरत होते. इंग्लिश ही थोडक्यात आपल्याला असं वाटते, की ही वर्ल्ड वाईड चालणारी भाषा आहे. पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. कॅनडामध्ये जे बाकी देशांमधली जे लोकं आहेत, फॉर एक्झाम्पल चायना, कोरिया,
जपान, हेच मी तुम्हाला सगळे एशियन्सचं सांगते. नंतर भरपूर इंडियन्सही, नंतर बांगलादेशची लोकं आहेत, नंतर श्रीलंकाची लोकं आहेत आणि युक्रेनचे आहेत, रशियाचे आहेत. भरपूर लोकांना ज्यांना मी पर्सनली माझं भेटून त्यांच्याशी संभाषण झालंय. बऱ्याच लोकांना इंग्लिश येत नाही. आणि सर्वात मोठी गोष्ट आपल्याला इंडियामध्ये पण खूप लोकांना असं वाटते, की जर का बाहेरच्या देशामध्ये जाऊन अभ्यास करायचा आहे, बाहेरच्या देशात जाऊन जर का अ, काम करायचं आहे, जे काय असेल ते, त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश तर टॉप क्लास आलंच पाहिजे. असं नाहीये. मी इकडे बघते, कितीतरी चायनीज लोकांनी स्वतःचे शॉप्स ओपन केलेत, बिझनेस करतायत ते. पण त्यांना येस, नो, ओके, गुड मॉर्निंग, गुड नाईट, हॅव अ गुड डे. ह्याच्यापुढे त्यांना इंग्लिश येत नाही. आणि मी बऱ्याचदा जेव्हा मी बस किंवा ट्रेननी मी जेव्हा प्रवास करायची, तेव्हा म्हणजे बाजूला असे कोण बसायचे, कोण अ, वेगळ्या देशातली लोकं. मी हळसून डोकवायचे त्यांच्या फोनमध्ये, की ते म्हणजे असंच मला काही अशी सवय नाहीये. बट असं बघितलं जायचं. मी त्यांच्या फोनमध्ये बघायची तर ती लोकं तसं आपण कधी कितीतरी वेळा मराठी पण इंग्लिशमध्ये टाइप करून पाठवतो, जी मलाही सवय आहे. तर त्या फोनमध्ये जे मी असं फक्त बघितलं, त्याच्यामध्ये ती बाई चायनीज होती असं मला वाटते आता. चायनीजच भाषा मला वाटत होती ती जेवढं मला समजलं. तिचं सगळं Instagram पण चायनीजमध्ये होतं. ते त्यांना कमेंट्स किंवा मेसेज पण ते चायनीजमध्ये करत होते. नंतर मी हे एका अरब मुलीचं बघितलं. मे बी ती अरेबिक होती किंवा कुठल्यातरी अशा अरब UAE मधल्या कुठल्यातरी ठिकाणची होती. तिच्या फोनमध्ये एकदा मी डोकावलं होतं. छान दिसत होती. सुंदर मुलगी होती, एकदम सुंदर. तिच्या फोनमध्ये बघितलं तर सगळं असंच तुम्हाला असं आपण कसं वाचतो लेफ्ट टू राइट, ते राइट टू लेफ्ट ती वाचत होती. तिचं जे काही टायपिंग होत होतं ते असं होत होतं. तिचं पण Instagram किंवा जे काय बघितलं मी मला आठवत नाही. Facebook का काहीतरी होतं. ते पण सगळं तिच्याच भाषेमध्ये अरेबिक भाषेमध्ये होतं. तर मला असं म्हणायचं आपल्यावरती हे जे प्रेशर आहे टाकलं जातं ना लहानपणापासून, की इंग्लिश तर आलंच पाहिजे, इंग्लिश तर आलंच पाहिजे. हे मला कुठेतरी वाटते अननेसेसरी आहे. तुम्ही प्रत्येक भाषेला इक्वल महत्त्व द्या, असं मला तरी वाटते. आणि मीही माझ्या मुलीबरोबर हेच करणार आहे. आता बघू मी किती सक्सेसफुल होऊ शकीन. कारण का ती थोडी माझ्यावरच गेली थोडीशी हट्टी आहे. तर लेट्स सी हाऊ इट गोज विथ हर. हेच मला तुमच्याशी सगळ्यांशी बोलायचं होतं. आणि फक्त एवढंच, की मला खूप आवडलं, की आपली मराठी भाषा अशा बाहेरच्या देशांमध्ये, ज्यांना आपण अब्रॉड, फॉरेन कंट्रीज म्हणतो, तिकडेही आपल्या मराठी भाषा लोकं शिकून घेतायत किंवा शिकवतायत. दोन्ही लोकांचं मला खूप कौतुक आहे. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला पटला असेल किंवा तुम्हाला माझं काही खटकलं असेल तरीही मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हा असं वाटलं, की मी ह्या माणसाला पाठवू शकेन, तर ऑब्व्हियसली शेअर करा. आणि लाईक पण सोडा. तुम्हाला वाटलं असेल, की मी नीट बोलली थोडंफार चांगलं बोलली बरोबर बोलली जे काय असेल तर मग लाईक पण करा. चला आपण आता अशाच छान एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. चलो टाटा, बाय बाय.